नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पदवीधर मतदार नोंदणी सुरू झालेली आहे, म्हणजेच ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशन. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही पदवीधर मतदार नोंदणी करू शकता. जे काही इलेक्शन होईल त्यामध्ये तुम्ही नाव लावू शकता आणि मतदान करू शकता. याचाच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा, आपलं नाव कसं पदवीधर मतदार नोंदणीमध्ये लावायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. mahaelection.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे पाहू शकता मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल. इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, ॲक्सेप्ट करायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे. जसं तुम्ही प्रोसीड कराल तर जो काही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल तर त्यानंतर तुम्हाला वेलकम इलेक्टर डिटेल्स दाखवले जातील. आता यामध्ये आपल्याला पहिला जो ऑप्शन आहे, आय हॅव रजिस्टर ॲज अ इलेक्टोर फॉर इलेक्शन असेंब्ली पार्लमेंट कन्सिस्टंट. आता यामध्ये जे काही पहिला ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण रजिस्टर करणार आहोत, पहिला ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला खाली यायचं आहे. खाली आपल्याला जिल्हा विचारला जाईल, ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट पाहू. तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे निवडा. त्यानंतर तुम्हाला असेंब्ली कन्स्टिट्युएन्सी, ज्यामध्ये तुमचा मतदारसंघ कुठला आहे तो मतदारसंघ तुम्हाला इथे निवडायचा आहे. मतदारसंघ निवडल्यानंतर खाली आपल्याला पार्ट नंबर, पोलिंग स्टेशन नंबर आणि सिरियल नंबर हे दोन ऑप्शन विचारले. पार्ट नंबर आणि सिरियल नंबर. पार्ट नंबर, सिरियल नंबर तुमच्या मतदान कार्डवरती किंवा पावतीवरती आहे का एकदा चेक करा. नसेल तर तो कसा काढायचा मी सांगतो. त्यानंतर एपिक नंबर. एपिक नंबर म्हणजेच तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे, ॲक्सेप्ट करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. आता हा पार्ट नंबर आणि जो काही सिरियल नंबर आहे तो कसा काढायचा, तर ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे इलेक्ट्रोल search.eci.gov.in. इथं आल्यानंतर पहिला ऑप्शन सर्च बाय इपिक. आता इथे येऊन आपला इपिक नंबर टाकायचा आहे, म्हणजे आपला मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे. आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं मतदान यादीमध्ये नाव असेल तर इथे पाहू शकता आपलं नाव इथे दाखवलं जाईल आणि आपलं नाव इथे दाखवल्यानंतर आपल्याला जो काही नंबर आहे इथे ॲक्शनमध्ये पहा व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू डिटेल्सवर जसं तुम्ही क्लिक करा तर इथे राईट साईडला पहा तुमचं सगळी माहिती इथे दाखवली जाईल. यामध्ये आपल्याला पार्ट नंबर, सिरियल नंबर खाली दिसेल. पहा इथे भाग संख्या आणि भाग मतदान क्रमांक. इथे पार्ट नंबर दिलेला आहे आणि पार्ट सिरियल नंबर दिला आहे. तर इथे पार्ट नंबर आणि सिरियल नंबर हा आपल्याला इथून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला टाकायचा आहे. तर हा निघाला आणि सेव्ह करायचा आहे. टाकल्यानंतर इलेक्टोर डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली. त्यानंतर इथे क्लोज करायचं आहे. तर आपण क्लोज करून घेऊयात. क्लोज झाल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएट्स कन्स्टिट्युएन्सी, ज्यामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ, आपला जो काही पदवीधर मतदारसंघ जो असेल तुमचा तो इथे मतदारसंघ आपल्याला निवडायचा आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पुणे डिव्हिजन आहे, औरंगाबाद, नागपूर. तर तुमची इथे कुठली डिव्हिजन आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता पर्सनल डिटेल्स विचारल्या जातील. पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे, मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येईल. दुरुस्ती करायचं असेल मराठीमध्ये तर तुम्ही करू शकता. मिडल नेम तुमचं मधलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली येऊन फर्स्ट नेम झालं, मिडल नेम झालं, लास्ट नेम टाकायचं आहे, मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येईल. रिलेशन टाईप तुमच्या मतदान कार्डला फादरचं नाव आहे का, मदरचं नाव आहे का, हजबंडचं नाव आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मतदान कार्डवरती ज्या कोणी व्यक्तीचं नाव आहे, समजा फादर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुमच्या वडिलांचं नाव, मदर सिलेक्ट केलं मदरचं नाव, हजबंड सिलेक्ट केलं तर हजबंडचं नाव ते टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर मेल आहात का फिमेल आहात का काय आहे ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायला विचारेल. एज इथे ॲटोमॅटिकली येईल. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, एज ॲटोमॅटिकली येईल. ॲड्रेस विचारला जाईल, त्यामध्ये हाऊस ॲड्रेस तुमचा जो इथे टाकायचा आहे ॲटोमॅटिकली मराठीत येईल. स्ट्रीट वगैरे असेल, तुमच्या गावाचं नाव, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशनचं नाव, त्यानंतर तुमचा पिन कोड, अशा पद्धतीने माहिती देऊन आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा, तुमचा तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे. ॲड्रेस टाकून खाली आल्यानंतर अदर डिटेल्स विचारलं आहे. क्वालिफिकेशन विचारलं आहे, तुमचं क्वालिफिकेशन काय झालं आहे, BSc, BEd जे काही असेल ते, ग्रॅज्युएशन, BCS, तर ते तुम्ही क्वालिफिकेशन तुमचं टाकायचं आहे, जे काही ग्रॅज्युएशन कशात केलं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन, तुम्ही आत्ता व्यवसाय काय करता, तुमचा तुम्ही बिझनेस करता की तुम्ही जॉबला आहात, हे व्यवसाय तुमचा काय असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर बेंचमार्क डिसेबिलिटी, जर 40%पेक्षा अपंग असाल तर तुम्ही इथे ते पर्याय निवडू शकता. अपंग नसाल तर अदर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, लँडलाईन हे काही मॅन्डेटरी नाही आहे, हे सगळं सोडून द्या. त्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल्स. आता ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झालेला आहात ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे टाकायची आहे. समजा मी पुणे युनिव्हर्सिटीमधून झाले तर मी इथे टाकतो पुणे युनिव्हर्सिटी. तर त्यानंतर पुढे ग्रॅज्युएट कंप्लीट डेट,
जे काही तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती डेट असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कधी कंप्लीट झालेलं आहे तीच डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट इयर म्हणजे कधी तुमचं कंप्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन, त्याचं जे काही इयर आहे ते इयर इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन आलेला आहे ऑलरेडी एनरोल इन ग्रॅज्युएट रोल. माय नेम हॅज नॉट बीन इन्क्लुडिंग इलेक्टोरल. जर तुम्ही अगोदर कुठेही नोंदणी केलेली नाही, मतदारसंघात नोंदणी केलेली नाही आहे, तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर दुसरीकडे कुठे तुम्ही केली असेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पहिला ऑप्शन आहे माय हॅज नॉट बीन इन्क्लुडेड, मी कुठेही नोंदणी केली नाही. दुसरा आहे माझं कुठंतरी पदवीधर मतदारसंघात नाव आहे, त्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यातला ऑप्शन कुठे नाव असेल तर तो डिव्हिजन वगैरे तुम्ही ते निवडू शकता आणि ते मतदारसंघ निवडू शकता. माझं कुठेही नाव नाही, मी पहिल्यांदाच करतोय, तर मी पहिला ऑप्शन सिलेक्ट केला. त्यानंतर प्लेस तुमच्या गावाचं नाव टाका, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट, डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करा आणि सेव्ह करा. सेव्ह करून पुढे आल्यानंतर तुम्हाला आता सगळी माहिती दिसेल. जी माहिती आहे ती सगळी माहिती चेक करायची आहे. सगळी माहिती जर काही दुरुस्ती करायची एडिट करू शकता. सगळं बरोबर असेल तर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि खाली आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर सही अपलोड करायची आहे, त्यानंतर ग्रॅज्युएशनचं तुमचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि ॲड्रेस प्रूफ तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता हे 100 KB आतमध्ये पहिला फोटो, दुसरा पण JPG म्हणजे JPGमध्ये 100 KB आत, त्यानंतर PDF मध्ये अपलोड करायचे आहेत 200 KB आत. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता फोटो आपण अपलोड करूयात. चूज फाईल जो आहे हा JPGमध्ये फोटो अपलोड, पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करा. चूज फाईलवरती क्लिक करूयात. हा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो इथे मी अपलोड करून घेऊयात. अपलोड झालेला आहे. त्यानंतर आता साईनचा पण तुम्ही मोबाईलने वगैरे फोटो काढू शकता. साईनसुद्धा अपलोड झाली आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आता ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट PDF मध्ये 200 KB आतमध्ये बनवायचे. आपण आधार कार्ड जे आहे ते PDF मध्ये इथे बनवलं आहे. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट PDF मध्ये बनवलं आहे, तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इथे आपण घेऊयात. ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर PDF मध्ये इथे तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर इथे आपल्याला ॲड्रेस प्रूफ टाईप आहे, आधार कार्ड आहे, पासबुक आहे, पासपोर्ट आहे, यापैकी कोणतंही एक देऊ शकता. आपण आधार कार्ड सिलेक्ट करूयात, चूज फाईलवरती क्लिक करूयात आणि आधार कार्डची इथे PDF आपल्याला 200 KB आतमध्ये अपलोड करायची आहे. हे झालं सगळं काम. आता आपल्याला सगळी माहिती बरोबर असेल तर खाली सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन सबमिटेड झालेलं आहे, आपलं काम इथे झालेलं आहे. आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर भेटला आहे. हा नंबर तुम्हाला फ्युचरसाठी कामाला येईल. हा कॉपी करायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याचा फोटो काढून घ्या. कॉपी करून आपल्याला आता इथे होम पेजवरती यायचं आहे. आपण इथे स्टेटस चेक करू शकता की आपलं आत्तापर्यंत काय स्थिती आहे. होम पेजवरती आल्यानंतर इथे पहा आपलं ग्रॅज्युएट कन्सिस्टन्सी रजिस्ट्रेशन, ज्यामध्ये आपण मतदारसंघाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर आपलं रजिस्टर बटनाच दिसेल वरती. तर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन आपलं सबमिट झालं आहे ते दिसेल आणि बाकीची सुद्धा माहिती असेल. डाउनलोड PDF वरती क्लिक करा. तुमची PDF जी आहे ते डाउनलोड होईल आणि इथे तुम्ही स्टेटससुद्धा पाहू शकता. थोड्या दिवसातच तुमचं नाव लागून जाईल आणि ही PDF तुम्ही फ्युचरसाठी जपून ठेवा. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. अशा पद्धतीने तुम्ही मतदारसंघात नाव लावू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.